परिस्थिती जितकी बिकट हे बाप्पा वेडे तितकेच तिखट. आजची स्टोरी आपल्या अशाच एका जिद्दी आणि अट्टाहाशी मंडळाची आहे, राजा तेजुकायाचा. 1967 साली या मंडळाची स्थापना झाली. 2000 साली महाराष्ट्रातील सर्वप्रथम अध्यांतरित बाप्पाची मूर्ती बनवण्याचा मान याच गणपतीचा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड 2019चा वर्ल्ड्स लार्जेस्ट इको फ्रेंडली बाप्पाचा रेकॉर्ड याच गणपतीच्या नावावर. प्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांनी ही मूर्ती साकारली. 2016 साली चाळ तुटली आणि पुनर्वसनासाठी गेली. तिथून पुढे चाळीतली माणसं विखुरली. मूर्तीची उंची लहान करण्याची मागणी करण्यात आली, पण हे युवा पिढीला मान्य नव्हतं. या जिद्दी बाप्पावेळेने ठरवलं की आपला उत्सव अगदी होता तसाच थाटामाटा साजरा होईल. चाळीतली माणसं जगातील कोणत्याही कोपऱ्यात असली तरी गणपतीचे 11 दिवस एकत्र येतात आणि बाप्पाची आराधना करतात. आणि हो, गोष्ट जर विसर्जनाची असेल तर यांचा पॅटर्नच वेगळा आहे. मूर्ती कितीही भव्य दिव्य असली तरी परंपरेला खंड पडत नाही. बाप्पाचं विसर्जन हे खांद्यावर घेऊनच होतं. विषय जर तेजुकाच्या राजाचा असेल तर स्वर्गवासी गणपत जोरसुंकर मास्तर आणि रमाकांत भाऊ सावंत यांना विसरून कसं चालेल. ज्यांनी आयुष्यभर बाप्पाची सेवा केली आणि गणेश भक्तांना मार्गदर्शन केलं, म्हणूनच आपण त्यांना बाप्पावली कसं म्हणतो. गणपती बाप्पा मोरया.